अखेर ठरलं 288 आमदार पाडा। नमस्कार मंडळी, गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। कालपासून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी पुन्हा उपोषण चालू केलेले आहे। या उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सांगितले की मी असो किंवा नसो, परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांचे 288 आमदार पाडा, असं ठामपणे ह्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे। अंतरवाली सराटी ह्या ठिकाणी कालपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आज उपोषणाचा दुसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत देखील खालावलेली आहे। तब्येतीच्या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की मी शांतता रॅली संपूर्ण महाराष्ट्रभर काढत आहे। राहिलेल्या अनेक जिल्ह्यामध्ये बी ह्या रॅली दरम्यान मला जर गोळ्या घालून जरी ठार मारलं तरी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तींनी आता मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांच्या सर्वची सर्व आमदार पाडा, असं ठामपणे या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता मनोज जरांगे पाटील यांची अशी स्पष्ट भूमिका दिसून येत आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये 288 उमेदवार हे संपूर्णरित्या पाडायचे आहेत। मराठा आरक्षणासाठी भाजपकडून सातत्याने विरोध केला जात आहे, त्यामुळे भाजपचे 288 उमेदवार पाडा, असं ह्या पत्रकार परिषदेमध्ये ते सांगताना दिसत आहे। आता येणारी विधानसभेमध्ये महायुती सरकारला खूप जड जाईल असं देखील चित्र दिसत आहे। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जर शासनाने मराठा समाजाला जर टिकणारं सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करून जर आरक्षण दिलं तर बरं आहे, नसता येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही 288 उमेदवार पाडणार असल्याचे देखील ह्यामध्ये ठामपणे सांगितलेलं आहे। अशीच नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।